डान्स करतात ना त्या तुम्हाला दाखवणार आहे कशा करतायत. नमस्कार, मी मनीषा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आता मी बाहेर चाललेले आहे. तर एक ताई ओळखीच्या आहेत आमच्या, त्यांच्या घरी गौरीचा जो कार्यक्रम असतो ना खूप छान असतो. खूप साऱ्या भाज्या पण तयार केल्या जातात, नैवेद्य दाखवला जातो, गौरीची वटी वगैरे भरली जाते. खूप छान कार्यक्रम असतो त्यांच्या घरी. तर स्वयंपाक वगैरे करायचा आहे त्यांच्या घरी, त्यामुळे चाललेले आहे मी. तर चला तुम्हाला दाखवणार आहे गौरी कशा आहेत त्यांच्या आणि त्यांचा कार्यक्रम कसा असतो गौरीचा. गौरी म्हटल्यानंतर महालक्ष्मीचंच रूप आहे ना. तर आज सगळ्यांच्याच घरी ना ज्यांच्या घरी गौरी बसलेली आहे त्यांच्या घरी खूप आनंदाचा हा दिवस आहे. तर चला आपण जाऊ त्या ताईंच्या घरी. आता मी ताईंच्या घरी पोचलेले आहे. तर पुऱ्या कराय घेतलेल्याच होत्या. मी यायच्या अगोदर मला जायला 2 वाजलेल्या होत्या, कारण उशीर झालेला होता मला जायला. त्यांचा स्वयंपाक निम्मादा झालेला होता, पुऱ्या करायच्या होत्या फक्त. तर टेरिसवरती पुऱ्या घेतलेल्या होत्या त्यांनी करायला. आदल्या दिवशी त्यांचं टेरिस आहे ना स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं, कारण ऊन पडलंय आज, त्यामुळे गरमी खूप आहे. त्यामुळे म्हटलेत की टेरिसवरतीच पुऱ्या कराय घ्यायच्या. तर सर्व ताई तुम्हाला हाय करतायत. तर पुऱ्या आता झालेल्या आहेत, भजी वगैरे करायचे आहेत. तर ज्यांच्या घरी मी आलेले आहे ना त्या ताई तुम्हाला दाखवते. तर ह्या बघा रुपाली ताई आहेत, यांच्याच घरी गौरीचा मोठा असा कार्यक्रम असतो. तर ही बघा आमची समृद्धी आहे. हाय म्हणत्या बघा तुम्हाला सर्वांना ताईनो. तर इथे पण ह्या ताई बसलेल्या आहेत, त्या पण हाय बोलतायत. तर ह्या पण ताई बोलतायत तुम्हाला. तर पुऱ्या करायच्या होत्या ना, तर झालेल्या आहेत. आता मी तळाई बसलेली होती, हे भाऊ पण तळाई बसलेले आहेत बघा. आजी आलेले आहेत गावावरून काल बघा. बघा आजी पण आशा करतायत आपल्याला. तर पुऱ्या वगैरे झालेल्या आहेत. 5 ते 6 किलोच्या पुऱ्या केलेल्या आहेत. तर ह्या बघा झालेल्या आहेत. इथं पापड आहेत ना ते तळायचे राहिलेले आहेत, ते तळून घेतो आता. त्यानंतर इकडं भजी पण करायचे आहेत बघा. इथं पीठ आहे हे. तर आता पापड आणि भजी पण करायचे आहेत. तर बघा आळूची पानं आहेत ना ते कापून घेतलेली आहेत आणि पातळ असं पीठ मळून घेतलेलं आहे. त्याचीच आपण भजी करायची. मस्त टेस्टी अशी भजी होतात. तुम्हाला दाखवते मी ज्यावेळेला करते त्यावेळेला. पिशवी आणल्या का? पिशवी आणल्या ना? पिशवी आणल्या का बाई? मगाशी काय झालं, जाड एकदम ताई चांगल्या शूट करतात, त्यांना लाईक करा, लाईक करा, लाईक करा, लाईक करा. तर बघितल्यात किती छान अशा आजी आहेत. आजींचा स्वभाव ना खूप प्रेमळ आहे. ह्या आजी आहेत ना त्या रुपाली ताईंच्या सासूबाई आहेत. रात्री गावावरून पूजेसाठी आलेल्या आहेत. इथे मी आळूच्या पानाची भजी भाजते. तर आळूच्या पानाची भजी भाजण्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची ह्या सर्वाची पेस्ट तयार करून घातलेली आहे. त्यानंतर मीठ सुद्धा टाकलेलं आहे. आळूची पानं मोठी मोठी चिरून घ्यायची आणि या पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचे आहेत. तर चला मी भजी सगळी भाजून घेते. तर निम्मी भजी भाजलेली आहेत, निम्मी अजून भजी भाजायची आहेत. तर खाली आरतीला बोलवलेलं आहे, आरती आता चालू होणार आहे. तर चला आपण आरतीला जाऊन येऊ आणि त्यानंतर भजी भाजून घेऊ सगळी.
वगैरे सर्वांनी करून घेतलेली आहे. तर सुवासिनींना हळदी कुंकू लावायचं होतं ना, ते लावून घेते. आरती वगैरे करून घेतलेली आहे. त्यानंतर लगेच गौरीला नैवेद्य दाखवायचा असतो. तर ताईंना गौरीला नैवेद्य दाखवून घेतायत. नैवेद्यामध्ये 32 प्रकारचे पदार्थ बनवले जातात. ते पदार्थ कोणकोणते असतात? भात, पुरी, बासुंदी, 16 फळभाज्या एकत्र चिरून त्या भाजीची एकच भाजी तयार करायची. तर गुलाबजामुन, कढी, बेसनवडी, कटाची आमटी, पापड, कुरवड्या, पिवळी डाळ, अळू भाजी, त्यानंतर पोळी, अशा सर्व 32 पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तर ताई आता नैवेद्य दाखवून घेत आहेत. नैवेद्य आहे तो केळीच्या पानावरती काढलेला होता. नैवेद्य 2 काढलेले होते, एक गौरीचा आणि एक शंकुरबाचा. अगोदर गौरीला नैवेद्य दाखवला, त्यानंतर शंकुरबाला नैवेद्य दाखवलेला आहे. तर गौरी तुम्हाला दाखवते किती सुंदर अशा सजवलेल्या आहेत आणि गौरीच्या मागं जे डेकोरेशन आहे ना, खूप सुंदर असं बनवलेलं आहे. आता भाऊ पण आहेत, ते गौरीला नैवेद्य दाखवून घेत आहेत. दिवाळीच्या दिवशी जे पदार्थ बनवले जातात तेच पदार्थ गौरी येतात त्या दिवशी बनवले जातात. लाडू, करंजी, शंकरपाळे, गऱ्याचे लाडू, सर्व प्रकारच्या मिठाई बनवल्या जातात व गौरीच्या समोर ठेवल्या जातात. कारण गौरी माहेरी येतात, त्यामुळे जो आपण नैवेद्य दाखवलेला असतो तो नैवेद्य ग्रहण करण्यासाठी लक्ष्मी माता, गौरी माता आपल्या घरामध्ये येत असते. तर सर्वांनी बाहेर उभा राहायचे असते व दरवाजा 5 मिनिटासाठी बंद करायचा असतो. म्हणजे आतमध्ये गौरी माता, महालक्ष्मी माता जेवण करतात. तर त्या जेवणार आणि आपलं आता बाहेर थांबायचं 5 मिनिटं. दरवाजा बंद करून घ्यायचा. त्यांचं जेवण होईपर्यंत आपण थांबायचं. तुम्हाला आता समोरून गौरी एकदा दाखवते. आता खालून आरती वगैरे करून आलेलो आहे. तर मुली डान्स करतात ना, त्या तुम्हाला दाखवणार आहे कसा करतायत ते. खूप सुंदर असा डान्स करत होत्या, पण मला कॉपीराईट येईल त्यामुळे मी गाणं बंद करून म्युझिक लावलेलं होतं. तर त्यांचा डान्स आहे तो संध्याकाळी आहे, त्यामुळे प्रॅक्टिस करत होत्या. खूप सुंदर असा डान्स केला त्यांनी. आता 5 सुवासिनींना जेवाय बसवलेलं आहे. त्यांचं पूजन करून त्यांना जेवाय वाढलं जातं आणि नंतरच सर्वजण जेवतात. हे ते आमची मावशी असं आता घरी मी पोचलेले आहे बघा. तर संध्याकाळच्या 7:30 वाजलेले आहेत. तर आता साडी घालून अनेकदा मला जायचं आहे, कारण मी ओटी वगैरे नेली नव्हती. तर आता घेऊन जाणार आहे ओटी. तर चला तयारी वगैरे करते. चेहरा बघा किती काळा वगैरे झालेला आहे. तर फ्रेश होते, साडी घालते, ओटी वगैरे, ओटीचं सामान अजून काढायचं आहे. ओटीचं सामान काढते आणि मग जायचं आहे. तर चला तयारी करून घेते. मी साडी घातलेली आहे. ही साडी ना अंगाबरोबर एकदम जापून बसते, म्हणून ही साडी घातलेली आहे. तर आता सर्व तयारी माझी झालेली आहे, चाललेली आहे. गौरीची ओटी भरायची आहे त्यासाठी आणि जेवण पण करून येणार आहे. तर मुलांची पण तयारी झालेली आहे. तर चला आपण जाऊ. आपण आता मी पोचलेले आहे ताईंच्या घरी. तर ओटीचं सामान आणायचं होतं मला. मी ज्या वेळेला दुपारी 2 वाजता आली ना, त्यावेळेला ओटीचं सामान वगैरे घेऊन आली नव्हती, कारण मी गडबडीने आलेली होती स्वयंपाक करण्यासाठी. तर आता ओटीचं सामान वगैरे घेऊन आली, मुलांना पण घेऊन आलेले आहे. मुलं जेवण करतील आणि घरी जातील. मी थोडा वेळ इथं थांबणार आहे, कारण मिस्टरसुद्धा जेव्हा येणार आहेत ना, तर ते आणि मी सोबतच जाणार आहे. देवाचं दर्शन घेतलं, ओटी भरली. आज म्हणजे 13 तारीख जन्मदिवस या दिवशी म्हणून ते दोन्ही करतो. आजचा केक काढतो, द्यायचा.
गौरीच आहे की लक्ष्मी? म्हणून तर नाव त्याचं गौरी ठेवलं आम्ही त्या दिवशी. तशी गणपतीची गौरीच ठेवलं. चांगलं आहे ना, लक्ष्मीचा अवतार तुमच्या घरात आला ना. आमचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे, बघू शकता. आता तुम्ही बघा पुढे काय होते. आम्ही एवढं मेहनतीनं बनवलं. आता समृद्धी आमची लास्टला राहिलेली आहे, जेवलेली नाही ना का तू? आता आम्ही जेवायला जातोय, तुम्ही पण या जेवायला. आम्ही सगळ्या गोष्टी घरी बनवल्या आणि एकदम छान झाल्या. तर चला आणि आपण पण जाऊया. बसले तिथे सगळे जेवायला. तुम्हाला बिर्याणी खाऊन आली. आता सगळी माणसं जेवून गेलेली होती. ही पंगत बसलेली आहे ना, ती ही सगळी माणसं घरातलीच आहेत. तर समृद्धी राहिलेली होती जेवायची, ते तिला मी जेवाय वाढलं. ती म्हणली काकी मला जेवाय वाढा, कारण मी जेवलेली होती त्यामुळे तिला मी जेवाय वाढलेलं आहे. आता रात्रीच्या 11:30 वाजलेल्या होत्या. सर्व माणसं जेवून गेलेली होती. तर मिस्टर बघा आता आलेले आहेत, त्यांना सुद्धा जेवाय वाढून घेते आता. चला आपण खाली जाऊया. इशिताचा बर्थडे आहे ना, तो साजरा करताय, तर चला बघू. आणि बासुंदी पाहिजे वर. हॅपी बर्थडे. आमच्या इशिताचा आज बर्थडे आहे, तर बर्थडे सुद्धा साजरा करायला चाललेला आहे. तर चला आपण साजरा करू बर्थडे. बस हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर इशिता. हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Ishita. Happy birthday to you. YouTube से हा बर्थडे ना ताईंच्या छोट्या मुलीचा म्हणजे इशिताचा बर्थडे आहे. तर बर्थडे उद्या आहे, पण 12च्या नंतर साजरा केला जातो, सेलिब्रेट केला जातो. त्यामुळे आम्ही आजच तिचा बर्थडे आहे तो साजरा केला, केक कापून सेलिब्रेट केला.
चला तर घरी जाऊ आपण. खूप एन्जॉय केला मस्त. तर चला सर्वांना बाय. चला चला ताई. हा हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी मनीषा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बापाची चरणी प्रार्थना. तर सकाळच्या 11:30 वाजलेले आहेत. आता चाललेले आहे मी गौरीचा हळदी कुंकू असतं ना सकाळचं, त्या हळदी कुंकू घेण्यासाठी चाललेले आहे ताईंच्या घरी. तर रात्री मी 1:15 वाजता घरी आली, त्यामुळे मी व्हिडिओ काय केला नाही घरी आल्यानंतर. तर चला आता जाऊन येऊ त्या ताईंच्या घरी. तर बघा त्या ताईंच्या घरी मी पोहोचलेले आहे. चला वरती जाऊ आपण. आता मी पोचलेले आहे ताईंच्या घरी. तर ताईंच्या घरी 7 जणी सुवासनी आलेल्या होत्या. तर सुवासनींना गाठी बांधत होत्या, म्हणजे धागा घेऊन त्यामध्ये फूल, दुर्वा, लवंग, खोबरं अशा 7 प्रकारच्या वस्तू घेऊन त्यामध्ये बांधायच्या असतात धाग्यामध्ये. तर बांधत होतो आम्ही सर्वजण. तर रात्री ना खूप लेट झालं. 1:15 वाजला इथंच वाजलेल्या होत्या, त्यामुळे घरी जाईपर्यंत झोपेपर्यंत मला 2:15 वाजले. तर सकाळी सुद्धा मी लेट उठलेली होती, त्यामुळे कामसुद्धा माझं पडलेलं आहे. तर म्हटलं ताईने अगोदर हळदी कुंकवाला बोलवलेलं आहे, तर हळदी कुंकू करून येऊ आणि त्यानंतर घरातलं काम राहिलेलं आहे ते करू. तर ह्या बघा सर्व गाठी मी बांधून घेतलेल्या आहेत. 7 प्रकारच्या वस्तू आहेत त्या या धाग्यामध्ये बांधलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत त्या तुम्हाला दाखवते. मी मांडीवरती ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत. इथं तुळशीचं पान घेतलेलं आहे, लवंग घेतलेलं आहे, धागा घेतलेला आहे काळा, त्यानंतर फूल, त्यानंतर खोबरं आणि दुर्वा अशा 7 प्रकारच्या वस्तू घेऊन एकत्र बांधलेल्या आहेत. आता सर्व सुवासनी आहेत ना त्या एकत्र ह्या प्लेटमध्ये धागा ठेवतात आणि गौरी विसर्जन होतं त्यावेळेला ह्या धाग्याचं विसर्जन केलं जातं. आता मी घरी आलेले आहे. हळदी कुंकू वगैरे घेतलं. आता पोचलेले आहे आपल्या घरी. तर चला काम पण आपलं सगळं तसंच पडलेलं आहे. तर कामाला सुरुवात करू. व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे. व्हिडिओ आपला खूप मोठा होईल. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.